वेलकम वेलकम प्रकाशदादा म्हात्रे कालिका माता कालवर संघाचे संघाने गेम ऑन. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर संतोष तरेने चौकार ठोकलाय. संतोष तरेनं BPL 2025 मध्ये खूप सारे दिलेले आहे. नक्कीच मेहनत देखील अपार आहे. फलंदाजी देखील चांगली करतात. 40+ 50+ मधून खरोखर संतोष तरे छान गेले. बघा यानंतरचा सामना असेल बीबीसी निताळे आणि बर्फाने बाबा टेंगार. या चेंडूवर दांडी गोल. संतोष तरे पाहतात कसा चेंडू आला ना स्टँडवर हाताळलाय. चौकारानंतर ही विकेट अर्जुन बुवा यांच्या खात्यामध्ये. गुड स्टार्ट. बर्फाने बाबा टेंगार आणि बीबीसी निताळे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी आपण तयार आहात. नवीन फलंदाज हा खेळाडू दिवस संघाचा आहे रत्नाकर म्हात्रे. बघूया आज संघाच्या प्रतिस्पर्धी खेळण्यासाठी जागृत माटा राहणार संघाकडून आलाय. क्रमांक 3 वर अर्जुन बुवा आणि रत्नाकर म्हात्रे हे दोन्ही एकाच संघातील सहकारी खेळाडू आहेत. बघूया विनोद म्हात्रे एसटी रक्षकाची भूमिका घेत चांगला फटका. लॉफ्टेड शॉट. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल टिपलाय. सलगचा दुसरा विकेट अर्जुन बुवा यांच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. बेल स्लिप झाली होती. हे चेक करायची आहे. बघा बघा चेक करा प्लीज प्लीज. ही विकेट गेलेली आहे. चेंडू सोडण्याआधी बेल्स पडलेली आहे. ते पाहायचं आहे. पंचभाऊ पाटील सर पाहत आहेत. नक्कीच फलंदाज बाद आहेत. के सुदान पाटील आणि गावडी सोनाले 2 सामने 1 विजय 1 का लॉस.
फलंदाज कोण आहेत जागृत मैदान राहणार. एक सिंगल धाव बॅट कट आहे. किशोर कालवार संघाचे यष्टीरक्षक यास काय ड्रेस चेंज आहे ना संघाच्या ड्रेसवर लगेच खेळाडू पटकन लक्ष देतो. यस यस आता यानंतर बीबी सूट इताडे जे 3 सहकारी खेळाडू तरी बसलेत शैलू दादा प्रमोद दादा आणि नानू भाऊ मुगवास भगवान पाटील यांच्या संघाचं विजयाचं खातं 50+ मधून ओपन होईल का. चांगला चेंडू प्रदीप पाटील यांच्यासाठी डॉट बॉल 5 चेंडू 5 हवा 2 विकेट. दिवसभर दिवा संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं होत असताना अर्जुन बुवा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे हा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझनला सीमा पार चौकार. चला फास्ट केला. वेलेचं भान ठेवा. वेलेला कोणालाही सवलत नाहीये. जास्त वेळ घेतला तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. पंढरी भोईर आहेत. पंढरी भोईर ओव्हर नंबर 2 नक्की चोरोबा 40+ कोण या संघाची संघनायक आहेत आणि ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे राजीव गांधी पंचायत राज संघटक अध्यक्ष आहेत. क्या बात आहे. चांगल्या राजकीय क्षेत्रामध्ये देखील पंढरी भोईर यांचं नाव आहे. कोण गावातून पहिले चेंडूवर 2 आलेत. हा चेंडू देखील चालला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. किशोर म्हात्रेच्या बाहेर मधून चौकार आलाय. धावसंख्येला आला आकार. धावा बनलेत 15. 1 ओव्हर 2 चेंडूमध्ये 15 धावा. रविशेठ गुलवी प्रिन्स लुईस टेक्निकल टीम नक्कीच भिवंडी ग्रामीण 50+ संघटनेची चाचणी स्पर्धा असो दमन दौरा आणि बीपीएल स्पर्धा बरेचशा स्पर्धा रविशेठ गुलवीनं प्रिन्स लुईसच्या माध्यमातून कव्हर केलेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रथमेश पाटील आणि रवी गुलवी प्रिन्स लुईस भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी वाहिनी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. यानंतरचा सामना असेल बीबी स्पोर्ट इताडे आणि बर्फाने बाबा टेंगार. टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. हा चेंडू अतिशय चांगला लाईन अँड लेंथ मध्ये. वा काय चेंडू सोडलाय पंढरी भोईरनं. त्यांनी पाहिलंय किशोर म्हात्रे
यांचं फुटवर्क ओळखून हा चेंडू सोडला होता. डॉट बॉल. हा चेंडू अतिशय चांगला आपण पाहतो. अपडेटचा फटका चेंडू येतो डिफेन्सच्या कव्हर रिजन मधून. काय कमालीची फिल्डिंग बघा. थ्रो बघा. अर्जुन पाटील यांचा थ्रो. वा. बजरंग कालिका माता कारभाव संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू या संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. इथे 2 धावा आहेत. संघ पोहोचतो 17 वर. चेंडू टाकून झालेत दुसऱ्या ओव्हरचे 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. मित्रांनो आपण पाहत आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 चा आजचा 3रा दिवस डे नाईट स्पर्धा. वेलकम संजय भाऊ पाटील. एवन जोडी गंगामाता गुंदवली. इनसाइड आउट. झेल जरूर ड्रॉप झालाय मात्र प्रयत्न चांगले. थ्रो बघा. अर्जुन बुवाचा थ्रो तुम्ही नेहमी चेक करा. रेग्युलर क्रिकेटला लाजवतील अशी फिटनेस आहे. अरिभक्त पारण आहेत मावली आहेत आणि काय फिटनेस आहे. अगदी रॉकेट थ्रो. एकाच ऍक्शन मध्ये गोलंदाजाच्या एंडला असो की यष्टीरक्षकाच्या डायरेक्ट चेंडू फेकण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे आणि त्यांची फिटनेस आहे. धावसंख्या 19. शेवटचा चेंडू किशोर म्हात्रेनं चांगल्या धावा जमा केलेत या ओव्हरमध्ये. 10 धावा घेतले. किशोर खेळतात 11 वर. हा फटका देखील चांगला आहे. इथे एक फक्त सिंगल धाव. 2 ओव्हर 10च्या सरासरीनं 2 बाद 20 अशा धावा जागृत मराठा राहणार पप्पूशेठ पाटील यांच्या टीमनं नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बनवलेले आहेत. दया भंडारी रिद्धी सिद्धी डेव्हलपर 11 कल्याण संघाचे ऑनर थोडेसे चिंतित आहेत. खातं खोलायचं आहे. 50चा खोललेला आहे. 40चा खोलायचा आहे. प्रकाशदादा म्हात्रे आहेत कालिका माता कालवार संघाचे संघनायक. आमचे एनडी म्हात्रे दिवसभर देवाचे कार्याध्यक्ष आणि एक सिनियर खेळाडू नानाभाऊ गंगामाता गुंदवली. शैलूदादा शैलमाता वाल. संजय भाऊ पाटील गंगामाता गुंदवली आणि प्रभाकर भोईर स्वर्गीय बाळाशत प्रतिष्ठान भिनार संघाचे संघनायक. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कुंदनजी पाटील साहेब, प्रदीपजी जोशी साहेब, राजूदादा पाटील, मनोज भाऊ पाटील, प्रमोददादा भोईर, गणेश ठाकरे, संजय पाटील ही सर्व कार्यकारिणी मंडळी यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. यस नक्की. स्टेजच्या उजव्या बाजूला यानंतर 40+चे आपले 50+चे खेळाडू असतील त्यांनी बसायचं खेळाडू कक्ष म्हणून. तिथे खेळाडू कक्षामध्ये बसू नका जेणेकरून स्पर्धेला उशीर लागणार नाहीये. समोर समोर अगदी स्टेजच्या उजव्या बाजूला बसा. गोलंदाज झालेत संतोष जोशी सर शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे संघ मालक. सध्या दिवसभर दिवस संघाकडून 50+ चा क्रिकेट खेळतात. चांगलं व्यक्तिमत्व आहे संतोष जोशी आमनी. 2 ओव्हर 20. हा चेंडू पूल केलाय. कंट्रोल पूलचा फटका काऊ कॉर्नर रिझनला. चेंडू अगदी 2 क्षेत्रक्षकांच्या नजरेच्या समोरून गेला सीमापार. येतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या झाली ती 24.
धन्यवाद शरदजी बोरसाहेब, संघटनेचे पहिले माजी अध्यक्ष आणि जय भोलेनाथ सरळीपाडा संघाचे कर्ता धरता आम्हाला जोडलेत. तसेच नाना गोंडली कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि अमरस्फोट कासने या संघाचे कर्ता धरता यांच्याकडून देखील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या चालू सीझनसाठी सर्व खेळाडूंना षटकार विकेट साठी कलरफुल टी शर्ट देण्यात येतात. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आणि आभार. नाना गोंडली खूप मोठं नाव आहे. मला वाटतं दुसऱ्यांदा कासने ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ते विराजमान झालेत. चांगलं व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद नाना गोंडली. इथे हा चेंडू प्रदीप पाटील शॉर्ट फाईन रिझन मध्ये खेळलेत. धावसंख्या 26. बघूया संतोष जोशी यांचा चेंडू लॉंगा प्रेझनला बजरंग पाटीलला बीट करून चेंडू सीमापार येते चौकार. तीस धावा लागलेली आहेत. 2 ओव्हर 4 चेंडूमध्ये 30. अजूनही 8 चेंडू आहेत आणि बघूया 50 की 50च्या आतमध्ये 30 तर झालेले आहेत. किशोर चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू 20 मध्ये केलेला आहे. 21 वर नाबाद आहे आणि या 2 म्हणजे 23 32 मध्ये वैयक्तिक 23 हे किशोर मात्रेच्या खात्यामध्ये आहेत. वा प्रदीप पाटील देखील किशोरला संधी देत आहेत कारण की किशोर चांगल्या टच मध्ये आहे. हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. वेलकम पुण्यनाथ, आपलं देखील स्वागत आहे. दिवस संघाचे खेळाडू स्विंग अँड मिस. इथे बघूया विनोद मात्रेनं चेंडू तर खाली सोडला आहे. इथे फलंदाज होतील किशोर म्हात्रे. धावचीत बाद. ओव्हर नंबर 3 संपलाय आणि धावा लागले 32. वेळ अल्प चेक करायचे नक्कीच. अगदी आपण पाहिलं तर बरोबर 17 मिनिटं घेतलेली आहेत. नक्कीच 2 मिनिटं आपले जे संघटनेचे आहेत. चला बरोबर 2 मिनिटं दिवसभर टीमनं 3 ओव्हरसाठी घेतलेत. कुठलेही संघावर अन्याय होणार नाहीये. अगदी जी नियमावली ती सर्वांसाठी समान आहे. सतरा मिनिटं झालेत सर. 18व्या मिनिटाला पेनल्टी आहे. यस आणि 40+ला 22 मिनिटं आहेत. 23व्या मिनिटाला पेनल्टी आहे. सर्व संघांना आम्ही सूचित करतोय 30 ची सर्कल आणि जी 2 मिनिटं एक्स्ट्रा आहेत ते आपल्या संघटनेकडून आहेत. नियमावली सर्वांना समान आहे. आपण पाहिले आता कुंदनजी पाटील साहेबांच्या संघाला पेनल्टी लागली होती सोनाला संघाच्या अगेन्स्ट. अनिल जोशी विक्रम सेठ वडनगर संघाचा खेळाडू आणि ते फलंदाज. धावचीत बाद. प्रदीप पाटील हे बाद झालेत. बघा 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय. 1 चेंडू टाकलाय. 5 चेंडू बाकी आहेत. बर्फानी बाबा टेमगर आणि बीबी स्वेट इतारे तयार आपण 50+ सलग 3 सामने 50+चे आहेत. पहिला सुरू आहे राणाल दिवा, दुसरा टेमगर इताडे, तिसरा काल्लेर इताडे.
अरुण म्हात्रे वेलकम. बघूया नवीन फलंदाज विजय चौधरी. चांगला फटका आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. नक्कीच दिवसभर दिवा टीम ला उदय म्हात्रेनं शुभेच्छा दिलेत. धन्यवाद उदय म्हात्रे. माता भगवती इंटरप्राइजेस कासनी या संघाकडून 40+ क्रिकेट खेळतात आणि दोन्ही सामने या संघाने जिंकलेत. तेज तर्रार चेंडू, काय चांगला चेंडू फेकलाय विनोद म्हात्रेनं. गंगामाता गोंदवली संघाचं एक शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व संघनायक आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर TDC बँक मानकोली शाखेचे मुख्य शाखा अध्यक्ष आहेत. हा चेंडू आलाय व्हाईट. धावसंख्या 35. इथे 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 37. शेवटच्या ओव्हरचे 2 चेंडू आहेत. हा फटका हवेमध्ये चांगला झेल बजरंग पाटीलनं कलेक्ट केलाय आणि ते संपलाय खेळ विजय चौधरीचा. फलंदाज बाद. बर्फानी बाबा टेमगार आणि बेबी स्पोर्ट इताडी भगवानजी पाटील आणि पद्माकर चौधरी साहेब असा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. 50+. साई कृपा ढुंगे संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू आणि फलंदाजी लावत. चांगला चेंडू इथे फलंदाज स्कॉर गोल बॅटला चाटून चेंडू गेलाय. यष्टीरक्षक कपिल म्हात्रे यांच्या हातामध्ये. इथे पहिल्या इनिंगची समाप्ती आणि पहिल्या इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करताना जागृत मॅडर हानाल टीमने धावा बनवलेत 37 आणि विजयाचं लक्ष दिवसभर दिवा टीम समोर 38 धावांचं. चला आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. चला राजूदादा पाटील या आपण. बर्फानी बाबा टेमगार आणि बेबी स्पोर्ट इताडी. हे राजूदादा या ना. चला दोन्ही टीम बेबी स्पोर्ट इताडी आणि बर्फानी बाबा राजूदादा पाटील आपण या. दिवा स्पोर्ट दिवा टीमला 38 धावा बनवायचे आहेत. 50+ पहिला सामना खेळतायत प्रदीप दादा पाटील आणि पप्पू शेठ पाटील यांची टीम. प्रदीप दादा म्हात्रे आणि पप्पू शेठ म्हात्रे. चला या. बर्फानी बाबा या. कालराम भोईर स्वागत आहे आपलं. प्रमोददादा भोईर आपलं देखील खूप खूप स्वागत. RK बिल्डर अँड डेव्हलपर वेलकम. श्यामदादा चौगुले. बर्फानी बाबा. बघूया संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष साहेब. चला नाणेफेकी उडवली जाते. कोण आवाज येईल. चला राजूदादा पाटीलच्या शुभासे नाणेफेकी उडवली जाते. कुंदनजी पाटील संस्थापक अध्यक्ष अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट ते झालेलं आहे. चला मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. बॅटिंग फलंदाजी स्वीकारली आहे. खूप खूप धन्यवाद. मी जास्त ओपनिंग घेणार नाहीत. 50+
दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून बीबी स्पोर्ट इताडे संघाचे संघनायक प्रमोद भुईनं प्रथम घेतलंय फलंदाजीचा निर्णय आणि बर्फानी बाबाला गोलंदाजीसाठी आमंत्रण दिले. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो धन्यवाद कल्याण केली सर. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल जागृत राणाल तसेच सलामीची जोडी दिवा स्पोर्ट दिवा आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला दिवा स्पोर्ट दिवा संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चला. तसेच पंचांना विनंती आपणही चला मैदानाच्या आतमध्ये. जागृत मराठा राहण्याला आपण पाहतोय प्रदीप और पप्पू शेठ पाटील यांनी फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते. तर प्रदीप म्हात्रे आणि पप्पू म्हात्रे फॅन टीम दिवा स्पोर्ट दिवा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. 38 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये. पाहूया कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जागृत मराठा राडाल वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जमा झालेल्या 38 धावांचं या ठिकाणी लक्ष्य आहे दिवा स्पोर्ट दिवा संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनोद म्हात्रे रमा भोईर. पहिला चेंडू या ठिकाणी उडवला गेला आहे. पाहूया हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर उभा त्या कारणास्तव आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धाब्याने स्वतःचा आणि संघाचा या ठिकाणी अकाउंट ओपन केले जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो विजय. याच्यानंतर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. बर्फानी बाबा टेमगर वर्सेस बीबी स्पोर्ट इताडे. यावेळेस पाहतोय आपण चांगला फटका आहे परंतु एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 भव्य दिव्य असं चांगलं आयोजन केलेलं आहे. सर्वच कमिटी मेंबरने खूप मेहनत घेतलेली पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरतून फटका तर चांगला सजवलाय. पाहूया बाउंड्री लाईन क्लिअर करेल का की क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त करेल. यस चेंडूला या ठिकाणी आपण पाहतोय कलेक्ट केले गेले आहे. 2 धावा या ठिकाणी जमा केले जातात अर्जित केले जात आहेत. 2 धावाने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहतोय आपण 4 अंकावरती. पुढे चेंडू यावेळेस मात्र मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली चुकी नाही आहे आणि या ठिकाणी विनोद म्हात्रे यांची खेळी होते समाप्त झेलच्या स्वरूपात.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. संतोष जोशी जातोय. क्रॉसिंग झालेले आहे बरोबर. पुढे चेंडू. यावेळेस आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव या ठिकाणी मिळते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. 38 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी विजय मात्र गोलंदाजी चांगली करतोय. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका लागू देत नाहीये. सिंगलनेस खेळ पुढे पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर पाहिले 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि फक्त 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यस, एक धाव घेतली होती या चेंडूवरती. 5 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. अजून एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज कपिल मैदानाच्या आतमध्ये जातोय. चला टीम मीटिंग कमी घ्या आणि खेळायला आपण लवकर सुरुवात करूया. याच्यानंतर ही चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बर्फानी बाबा टेमघर वर्सेस बीबी स्पोर्ट इताडे. त्याच्यानंतर रिद्धिसिद्धी काल्हेर बीबी स्पोर्ट इताडे. स्वर्गीय केशव स्पोर्ट उवली वर्सेस रिद्धिसिद्धी काल्हेर. त्यानंतर बर्फानी बाबा टेमघर आणि बीबी स्पोर्ट इताडे. सर्व टीमला विनंती असेल की आपण वेळेवरती उपस्थिती राहायची आहे. आज शेड्यूल बरोबर टाइमशीर चालू झालेला आहे. पुढे चेंडू. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिलेली पाहायला मिळते. पाहू शकता आपण पॉईंटच्या रिझनला या ठिकाणी एक धाव कंप्लीट होते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते. पाहू शकता धावफलकावरती 6. बरोबर का? ओव्हर क्रमांक 2 प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे. धावसंख्या 6 या अंकावरती थांबून आहे. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, कारण 38 धावांचं लक्ष आहे त्याचा पाठलाग करण्यासाठी एक चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरपासून पाहायला मिळालेली आहे. पुढे चेंडू. यावेळेस चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु सुरुवातीला पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा मनसुबा होता, परंतु गोलंदाजाने मात्र ऑफस्टंपवर चेंडू ठेवला. त्या कारणास्तव आपण पाहतोय की हवं तसं खेळता आलं नाही आहे. पुढे चेंडू. यावेळेस ऑन साईडला उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रेमनाथ पाटील, आणि इथेही सिंगल धाव घेतली जाते. मोठा फटका लागला जात नाही आहे, कारण आपण पाहतोय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती लाईन लेंथवरती केली जाते आणि क्षेत्ररक्षकांची एक चांगली साथ त्यांना लाभली गेली आहे. त्या कारणास्तव धावा ज्या अधिकच्या बनत आहेत त्या थांबल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकली 7 या अंकावरती. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये होता आणि इथं मात्र आपण पाहतोय की निघून जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 11 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढे चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा प्रदीप पाटील तयार होत आहे. यावेळेस वाडा शॉट चांगला फटका आहे, बट गॅप शोधू शकले नाहीत, परंतु फटका खूप चांगला पाहायला मिळाला. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 12 अंकावरती. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 38 धावांचं लक्ष आणि या ठिकाणी 12 धावा जमा केलेल्या, अजूनही 26 धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण कार्पेटच्या सहाय्याने पुन्हा एकदा ऑन साईडला जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. काय घडतं पाहूया. आणि रनआउट आहे की नाही चेक करण्यासाठी थर्ड अंपायर घोषित केलेला आहे. यस, फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. चला, फलंदाज पोचायच्या मैदानाच्या आतमध्ये लवकर आणि खेळाला आपण लवकरही सुरुवात करूया. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 13 धावा. अजूनही विजयासाठी समीकरण जे आहे ते 25 धावांचं. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 25. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय बजरंग आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते प्रेमनाथ पाटील. बजरंग पाटील, प्रेमनाथ पाटील. पाहूया काय घडतंय. 12 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झालेला आहे, परंतु सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाही आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि तीही सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या दोन्ही धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र 11 मध्ये 23, 11 चेंडून 23 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका निश्चितच सामन्याचं चित्र जे आहे ते पलटून जाईल. तो फटका येईल का हे पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत आपण पाहतोय की एक चौकार पाहायला मिळालेला आहे संतोष जोशी सरांच्या माध्यमातून. आणि आता स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस पाहतोय आपण चेंडू फाईन लेग रिजन मध्ये सरसावतोय. चेंडू नाही थांबत, जातोय सीमा पार. चौकार. या 4 धाब्याने धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचले आहे. सुरुवात चांगली झालेली आहे या ओव्हरमध्ये. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळाले. 2 चेंडूमध्ये 6 धावा या ठिकाणी जमा केल्यात. या ओव्हरमध्ये एकंदरीत 19 धावा धावफलकावरती. 38 धावांचं लक्ष, म्हणजे जेवढ्या बनल्या तेवढ्या अजून बनवायच्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी तयार. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र तेच तर्रार निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारचे धाव नाही आहे. 9-19, 9 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्षमय वातावरणामध्ये हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस मात्र मिस टाइम झालेला आहे. पाहूया काय घडतंय. आणि इथं मात्र झेल मात्र काही कन्वर्ट करता आलं नाही आहे आणि सिंगलच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा ऑन बोर्ड. 8 मध्ये 18. या 2 चेंडूवरती सर्व काही भवितव्य दिवसभर दिवा संघाचा आहे, कारण या 2 मध्ये एखाद तरी मोठा फटका येणं आवश्यकता आहे. एक चौकार लागला, त्यानंतर कमबॅक केलं गेलं आहे प्रेमनाथ पाटील याने. पुढील बॉल. या वेळेस आपण पाहतो हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि सिंगलच
धाव घेतलीच जाते. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डबल घेणं गरजेचं होतं पण तसं काही झालं नाही आहे. धावसंख्या पाहिली तर 21. आता मात्र 17 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू 17, 7-17चा इक्वेशन. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय, काय येतंय. मोठा फटका येतोय, सिंगल, डबल, चौकार, षटकार, वाईट नो विकेट, काय घडतंय. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर वाईट बॉल आलेला आहे. अजून एकदा परत टाकावं लागेल हा चेंडू. एका धावेने आपण पाहतो धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोचलेले आहे. 7-16. 16 का डोला. अल्पेश गायकवाडना खूप मजा येते 16चा जेव्हा आकडा येतो त्यावेळेस. पुढे चेंडू फुलटॉस, परंतु पाहूया मिस टाइम झालेला आहे. शतरक्षक त्याच्या खाली. आणि इथं मात्र आपण पाहतोय स्वतः संघ मालक प्रदीप शेठ पाटील यांनी मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केला गेला आणि फलंदाज होता फेल. बरोबर 3 षटक जे आहे ते 14 मिनिटांमध्ये क्लिअर केलेली पाहायला मिळतात. क्या बात आहे. चांगली रणनीती आखली गेली. बरोबर 15 मिनिटाचं जे 3 षटक कंप्लीट करायचे होतं ते मात्र 14 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण केलेले पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंढरी भुईर जातोय, ज्याने गोलंदाजी खूप चांगली केली. पाहूया फलंदाजीमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतात का. संधी आहे, संधीचं सोनं केलं जाईल का हे पाहण्यासारखं राहील. बजरंग याच्यावरती सर्व काही दारोमदार आहे, कारण येणारे आपण पाहतो चेंडू 6 आणि 16चं इक्वेशन. रजनीश हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. जॉली स्पॉट कामतकर संघाकडून खेळत असताना एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया त्याच्यावरती जिम्मेदारी दिलेली आहे संघनायकाने. काय करेल संघनायक. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते सुरुवात. या ठिकाणी स्लोअरचा मारा केल्यावर दिशा दिलेली आहे, परंतु शतरक्षक आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबलिंग जरूर झालं आणि या ठिकाणी आपण पाहतोय या दुसऱ्या धावेची मागणी पूर्ण केली जाते. चांगली रनिंग पाहायला मिळाली. आता मात्र धावा किती झाल्या यापेक्षा धावा किती हवे त्याला खूप महत्त्व आहे, कारण येणारे 5 चेंडू आणि विजयाचं समीकरण 14 धावांचं आहे. 5-14चा इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत बजरंग पाटील आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील दिवा स्फोट दिवा संघाची, कारण एक स्फोटक फलंदाज आहे. परंतु चालू हंगामामध्ये भरपूर कमी क्रिकेट खेळला गेला आहे. पाहूया इथं मात्र हिरो बनण्याची नामी संधी. फुल टॉस होता, परंतु फुल टोल काय वसूल करता आलं नाही आहे. आणि पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातो की चेक करा बाबा काय आहे हाईट फॅक्टर. फेअर डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा होतं या ठिकाणी खेळायला सुरुवात. आता 4 मध्ये पाहिजे 14. पुढे चेंडू यावेळेस सोडवला जरूर आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी, परंतु चांगले क्षेत्ररक्षण केलं जरूर आहे. अंतिम क्षणामध्ये काय घडतंय या ठिकाणी केल्या जातात 2 धावा कंप्लीट. तिसरीची मागणी आणि तिसरी धाव या ठिकाणी पाहतोय आपण पूर्ण होते.
तीन धावा आहेत या चेंडूवरती. तीन मध्ये 11. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस टर्न केलेला आहे चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड स्पेलिंग रिजनला सरसावलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा घेतल्या जात आहेत. दोन चेंडून 9 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार सामन्याचं चित्र पलटून टाकील या चेंडूवरती तो आला तर. पाहूया काय घडतंय. रजनीश गोलंदाजी मार्गवरती सिंगल डबल टेबलचा खेळ पाहायला मिळाला परंतु बाउंड्री अजून पाहायला मिळाली नाही आहे. आक्रमण केले जाईल का पाहण्यासारखं राहील. पुढे चेंडू. चांगला चेंडू आहे. पूर्णपणे चाप करून ठेवलं होतं ब्लॉक करून ठेवलं होतं आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता म्हणजे आता शेवटच्या चेंडूवरती 9 धावांची आवश्यकता. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका जरूर खेळला गेला परंतु चांगला विजय संपादन या ठिकाणी केला जात आहे जागृत मराठा राहणाऱ्या संघाने. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टॉप लक दिवस पर दिवस चांगला खेळ केला परंतु अंतिम क्षणामध्ये जागृत मराठा राहणाऱ्या संघाचा खेळ चांगला झाला. पाहूया आता मॅच पुरस्कार कुणाला जातोय. आमचे एक्सपर्ट स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस मॅचचा पुरस्कार जातो किशोर यास ज्याने 23 धावा धापलकावरती जमा केल्या. किशोर आपण याने आपल्या मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे प्लीज.